नमस्कार, आपण पाहत आहात MK न्यूज नेटवर्क लाईव्ह. आपले हार्दिक स्वागत. आज स्वच्छता ही सेवा पंधरवडा जो आहे, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याच्या दिवशी त्यांनी घोषणा केली की स्वच्छ भारत अभियानाची, आणि स्वतः घोषणा करून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केला. आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी हे फक्त दिखाऊपणा आहे अशा प्रकारची टीका केली, परंतु त्या टीकेकडे लक्ष न देता मोदीजींनी हे अभियान सुरू ठेवलं. आणि हे अभियान आज संपूर्ण देशभर एक लोक चळवळ म्हणून सुरू ठेवलेली आहे. आजही आपण पाहिलं की इथे रस्ते, फुटपाथ जे आहेत ते पहिले झाडू मारून काढली, माती काढली, कचरा काढला, नंतर हे रिसायकल वॉटर पाण्याने आपण धुवून काढले. आणि म्हणून या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये आपण सुरू केला होता. त्याचाही चांगला परिणाम झाला. आता पाऊस थांबला की डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू होईल मुंबईमध्ये. गलीबोळातले रस्ते, गल्ल्या, टॉयलेट, बाथरूम, शौचालय, स्नानगृह असतील, रस्ते असतील, हे सर्व स्वच्छ केलं जाईल आणि मुंबईतल्या नागरिकांना दिलासा दिला जाईल. खरं म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये आपण फार एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे, पंधरवड्याचा हा कार्यक्रम नाही आहे, हा सातत्याने चालणारा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून स्वच्छता ही सेवा अशा प्रकारचा मूलमंत्र मोदीजींनी दिलेला आहे. आणि म्हणून हा देशासाठी, आपल्या राज्यासाठी खूप मोठा अभिमानाचा बाब आहे. शेवटी स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून आरोग्य चांगलं राखण्याचं काम या मुंबईकरांचं हे आमचे स्वच्छता कर्मचारी करत असतात, अधिकारी त्यांच्याकडून काम करून घेत असतात. खरा हिरो मुंबईचा कोण असेल तर रिअल टाईम हिरो हा सफाई कर्मचारी आहे, कारण तो मुंबई स्वच्छ करतो. आपलं मुंबईकरांचं आरोग्य